मित्रांनो, मी प्रसाद मस्कर एक्सप्लोर विथ प्रसाद चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। तर सिम्स पार्कमध्ये एंट्री करण्यासाठी आपल्याला अडल्टचे 70 डॉल्फिनच्या जो तोंड आहे त्याच्या शेप सारखा हा दिसतो, म्हणून डॉल्फिन नोज पॉइंट याला म्हणतात। इसका सेपरेट निकाल के ग्रीन टी, ओके, इसमें 15 वैरायटी चाय, मसाला टी, चॉकलेटी, नमस्कार, एक्सप्लोर विथ प्रसाद चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजच्या या ब्लॉगमध्ये आपण तामिळनाडू राज्यातील उटीपासून जवळच असणाऱ्या कुन्नूर या हिल स्टेशनबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। जसं उटी हे आपल्या नैसर्गिक प्राकृतिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे, तसेच कुन्नूरही यामध्ये कुठेही मागे नाही। तर आजच्या या ब्लॉगमध्ये आपण कुन्नूरमध्ये कुठे स्टे करायचा, फूड काय अवेलेबल आहे, याशिवाय प्लेसेस टू व्हिजिट आणि या सर्वसाठी लागणारा जो काही खर्च आहे तो पूर्ण आपण सविस्तर या ब्लॉगमध्ये बघणार आहोत। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा। तर आपल्या प्रवासाची सुरुवात झाली ते कोइंबतूरवरून। या आधीच्या ब्लॉगमध्ये आपण पूर्ण कोइंबतूर एक्सप्लोर केलेलं आहे। ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही ते व्हिडिओ देखील बघू शकता। 7:30ला आपण रूममधून चेकआउट केला आणि आता आपण लगेच जो न्यू बस स्टँड आहे कोइंबतूर येथील, कोइंबतूर सिटीपासून जवळपास 5 ते 6 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे। तिथून आपल्याला कुन्नूर जाण्यासाठी बस मिळतात। तर आपण तिथे आलो आणि आले आपल्याला लगेच कुन्नूरची बस मिळाली। ब्रेकफास्ट करायचा राहून गेला, पण आपल्याला तिकडे पोहोचायचं महत्त्वाचं आहे। तर आता आपण जातोय कुन्नूरला आणि कुन्नूर एक्सप्लोर करणार आहोत। त्यानंतर कुन्नूरमध्ये स्टे करून उद्या मॉर्निंगला आपली 10:40ची काहीतरी टॉय ट्रेन आहे, ती आपल्याला उटी सोडणार आहे। तर असा आपला प्लॅन आहे। तिघांचे तिकीट 206 रुपये, म्हणजे 204 रुपये तिकीट आहे आणि आपण निघालो। म्हणजे एकदम बजेट ट्रिप चालू आहे सध्या आपली। कोइंबतूरमध्ये थोडा जास्त पैसा गेला आपला, पण आता आपला सध्या सकाळची सुरुवात आहे एकदम रिजनेबल रेटने झालेली आहे। तर असंच आपण पुढचं तुम्हाला जे अपडेट आहे मी देत राहतो। तर आपण कोइंबतूर येथील न्यू बस स्टँडवरून जवळपास 7:30च्या पासून आपण बस पकडलेली आहे आणि आता आपला इथून कुन्नूर आपला 30 किलोमीटर दाखवत आहे। आणि तुम्ही मागे बघू शकता, म्हणजे कापूस पिंजून ठेवला अशा टाईप इथे नजारे आहेत। आणि एकदम म्हणजे जे डोंगर आहेत त्याच्यावरती ढग उतरलेले आहेत सगळीकडे आणि असं शुभ्र कापसासारखे वाटत आहेत ते। आणि आता आपल्या इथे बस थांबलेली आहेत। 10 मिनिटचा त्यांनी हॉल्ट दिलेला आहे। इथे ब्रेकफास्ट आणि कोणाला वॉशरूम वगैरे जायचं। कोइंबतूर ते कुन्नूर हा जवळपास 60 ते 70 किलोमीटरांचा प्रवास आहे आणि येथून जाताना आपल्याला रस्त्यामध्ये एक मोठं घाट लागतं आणि हा पूर्ण फॉरेस्टचा रिझर्व एरिया असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला खूप सारे जंगली प्राणीसुद्धा पाहायला मिळतात आणि हा ह्या प्रवासातील एक अविस्मरणीय आनंद ठरतो। कोइंबतूरवरून जेव्हा आपण कुन्नूर किंवा उटीला जातो तर एक घाट लागतो मध्ये आणि शार्प हेअरपिन आकाराचे इथे युटर्न्स आहेत जागे आणि जागेवरती टर्न आहे। वन वे रस्ता एकदम, म्हणजे तुम्ही ड्रायव्हिंग बघाल ना तर एकदम थ्रिलिंग चालू आहे। आम्ही जीव मुठीत धरून बसतो इथे, इकडून तिकडून चालू आहे आमची हालचाल। तर आणि मध्ये रस्त्यामध्ये आम्हाला हरिण बघायला भेटली, माकडं, असे अनेक प्राणीसुद्धा आहे आपल्याला रस्त्यामध्ये बघायला मिळतात आणि एकदम मस्त नेचर आहे। कालच पाऊस पडला, जो फेंगल जो चक्रीवादळ झाला त्यामुळे काल पाऊस पडला। तर आता आपण कुन्नूरमध्ये पोहोचलो आहे। आपण कोइंबतूरवरून बस पकडली आणि बसने आपण कुन्नूर या ठिकाणी आलो आणि जो रेल्वे स्टेशन आहे तिथून आपल्याला जवळपास अर्ध्या ते 1 किलोमीटरच्या अंतरावर एक रूम भेटलेली आहे आपल्याला। रूम थोडी साधी आहे पण रेट पण रिजनेबल आहे। 1200 रुपयामध्ये रेट आहे, रूम आहे ही, बघू शकता। अशा प्रकारे ही रूम आहे। TV वगैरे आहे इथे, थोडी साफसुथरी आहे। आता आमचा जरा पसारा पडला आहे आणि इकडे बाथरूम पण थोडं साफसुथरं आहे, वेस्टर्न आहे, गिझर वगैरे सर्व आहे। आम्ही स्टे केलेल्या अरोरा हॉलिडे हिल्स या हॉटेलच्या डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, त्या तुम्ही रेफर करू शकता। कुन्नूर एक्सप्लोर करण्यासाठी आम्ही एक ऑटो हायर केली, त्याचे चार्जेस 1000 रुपीज पर डे होते। यामध्ये ते आपल्याला कुन्नूरमधील महत्त्वाचे ठिकाणं दाखवणार होते आणि ते कोणते ठिकाणं आहेत ते मी तुम्हाला पुढे दाखवतो आणि या ऑटोवाल्यांचे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय। तर कुन्नूरमध्ये आपण आहोत आता आणि एकदम धुकं एवढं आहे की आजूबाजूचं देखील काही दिसत नाही आहे। कॅब या टॅक्सीने जर तुम्ही एक्सप्लोर करताय तर पर डेला तुम्हाला 2500 पर्यंत चार्जेस पडू शकतात। आपण साऊथ साईडला येतो तर टी गार्डनमध्ये अशा गेटअपमध्ये तुम्ही खूप सारे फोटोज पाहिले असतील, तर आम्ही सुद्धा आता फोटो क्लिक करायला चाललो आहे।
150 रुपये चार्जेस आहे त्याचे, पण एक मेमरी राहते आपल्याबरोबर म्हणून आपण काढतो. इकडचे जे पारंपरिक त्यांची ड्रेसिंग आहे तशी ड्रेसिंग केलेली आहे. आम्ही थोडं फोटोशूट वगैरे केलेलं आहे. आणि इकडचा जो क्लायमेट आहे एकदम थंड, म्हणजे जसा फ्रीजचा दरवाजा उघडल्यानंतर आपल्याला कसं एक थंड झुळूक लागते तशा प्रकारचे आहे. हा फक्त तुम्हाला फील मी सांगू शकतो, पण तुम्हाला जर प्रत्यक्ष हा फील जाणवायचा असेल तर तुम्हाला कुन्नूर, उटी या ठिकाणी यावं लागेल. आणि आता आपण आहोत कुन्नूर येथील जे चहाची जे मळे आहेत त्यामध्ये आहोत. आणि तुम्ही बघू शकता इकडे चहाची हे पूर्ण मळे आहे, फॉग आहे त्यामुळे तुम्हाला पूर्ण व्ह्यू दिसणार नाही आहे, परंतु पूर्ण हा जो एरिया आहे इकडे चहाचे मळे आहेत, चहाचे फॅक्टरीज आहेत, चॉकलेटच्या फॅक्टरीज आहेत आणि यांची प्रोसेस करून चहा पावडर बनवली जाते. तर अशा प्रकारे तुम्ही इकडे बघू शकता. माझा गेटअप पण मला जरा ऑड वाटतं आहे, पण खूप इकडे जर आपण साऊथ इंडियाला जातो आहे, कुठं कोणत्याही एरियात जातो आहे तर तिकडचा पेहराव, तिकडची संस्कृती किंवा तिकडचे जे काही खाणपान आहे ते आपण थोडंफार आपण त्याची मजा घेतली पाहिजे. तर चला जाऊया आणि पुढचे अजून स्पॉट काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. चाय का ओनली 3 लीव्स नहीं, इसका सेपरेट निकाल के ग्रीन टी. ओके. इसमें 15 वैरायटी चाय, मसाला टी, चॉकलेट टी, जिंजर टी, पेपर टी, पूरा प्लेन टी, ये सेपरेट निकाल के ग्रीन टी. हाँ. ओके, मतलब इससे ग्रीन टी बनता है और इधर से अपना ये 2 बचे हुए मसाला टी, चॉकलेट टी, जिंजर टी, पेपर टी, प्लेन टी, पूरा इसमें. तर ही चहाची झाडं आहेत आणि या पानांपासूनच चहा पावडर बनवली जाते. तर त्याची प्रोसेस देखील आपण बघणार आहोत. आणि हा चहाचा मळा आहे. फॉगी क्लायमेटची जर मजा घ्यायची तर तुम्ही अर्ली मॉर्निंग ट्रॅव्हलिंग स्टार्ट करू शकता. 10 वाजेपर्यंत तरी हा फॉग तसाच असतो. जर तुम्ही हिल पॉईंट बघताय तर दुपारचं प्लॅन करा. इकडेशी नको जाऊ, तो बघ तयारच आहे तो कुन्नूर येथील डॉल्फिन नोज व्ह्यू पॉईंटवर. तर इथून जो व्ह्यू दिसतोय तो डॉल्फिनच्या आकाराचा व्ह्यू आहे म्हणून याला डॉल्फिन नोज व्ह्यू पॉईंट असं म्हटलं जातं. तर कुन्नूरमधील हा एक महत्त्वाचं ठिकाण आहे. जर आपण कुन्नूरला येतात तर या ठिकाणाला नक्की भेट द्या. आता सध्या वातावरणात एकदम फॉग आहे, क्लायमेट एकदम. जर फॉग नसेल तर तो व्ह्यू दिसतो आणि एकदम मस्त असा व्ह्यू आहे. तर आमची इकडे प्रार्थना आहे, पूजा महेश. इकडे तिकीट आहे, अडल्ट 30 रुपीज, चिल्ड्रन 10 रुपीज. डॉल्फिन नोज पॉईंट आहे तिथे आहोत आणि तुम्ही बघू शकता असा जो शेप आहे. आता हा ड्रोन शॉटमध्ये वगैरे एकदम डॉल्फिनच्या शेपचा दिसतोय. आणि इकडे आलोय आपण, फोटोशूट वगैरे चालू आहे आपल्या गँगचा. आणि खाली एकदम मस्त व्ह्यू आहे, पण पूर्ण फॉग असल्यामुळे फॉग मध्ये मध्ये जातो. जर क्लिअर झालंच तर मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता एकदम क्लिअर झालेलं आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. कुन्नूरवरून टुवर्ड्स कोटागिरीला जाताना 12 किलोमीटर अंतरावर तुम्हाला डॉल्फिन नोज पॉईंट बघायला मिळतो. आणि हा येथील एक फेमस पॉईंट आहे. आणि येथून दिसणारा कॅथरीन फॉल्सचा व्ह्यू हा एक बघण्यासारखा दृश्य आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता समोरच आपल्याला कॅथरीन फॉल पाहायला मिळतोय. तर कुन्नूर येथील हा टॉपेस्ट पॉईंट आहे आणि वरून एकदम मस्त व्ह्यू दिसतो. इथे एकदम बघू शकता. तर तुम्ही बघू शकता एकदम क्लिअर होत चाललंय क्लायमेट. आणि इकडं आपला डॉल्फिन नोजचा, तुम्ही डॉल्फिनच्या जो तोंड आहे त्याच्या शेपसारखा हा दिसतो म्हणून डॉल्फिन नोज पॉईंट याला बोलतात. आणि कुन्नूर येथील फेमस ठिकाण आहे. तर आता आपण आहोत डॉल्फिन नोज आणि एकदम क्लिअर झालेला आहे. फॉग जो होता तो गायब झालेला आहे आणि एकदम क्लिअर तुम्ही बघू शकता आपल्याला व्ह्यू दिसतोय. चांगला असा व्ह्यू आहे आणि एकदम अशी धुक्याची ढगांची चादर ओढल्यासारखं असं डोंगर वाटत आहेत आपल्याला इकडे. आणि एकदम मस्त क्लायमेट आहे, एकदम थंड तर आहेच आणि इथून जायचं मन करणार नाही. तर तुम्ही कुन्नूरला आलाय तर डॉल्फिन नोजला नक्की भेट द्या. खरं तर कुन्नूर हे फेमस आहे ते येथील चहाच्या मळ्यांसाठी आणि त्यांचं प्राकृतिक सौंदर्य. कुन्नूरच्या जवळपासचा जो एरिया आहे जिकडे बघाल तिकडे तुम्हाला चहाचे मळे दिसतील आणि त्यांचं सौंदर्य एवढं अप्रतिम आहे की तुमचा पायसुद्धा त्या एरियातून निघणार नाही आणि फोटो किती काढले तरी तुम्हाला कमीच वाटतील. तुम्ही जर कुन्नूर आणि उटी एक्सप्लोर करताय तर तुमच्या आयुष्यातील हा एक अविस्मरणीय प्रवास ठरू शकतो.
तर ही आहेत चहाचे मळे आणि आपण थोडं त्यांना चहाचे मळे बघत तिकडे कटिंग वगैरे चालू आहे. तुम्हाला शेड्स दिसतील जे डार्क ग्रीन आहेत त्यांची कटिंग झालेली आहे त्या चहाच्या पानांची, आणि जे ग्रीन आहेत लाईट ग्रीन ते कटिंग करायचं काम चालू आहे. तर अशा प्रकारे ह्या चहाच्या पानांची नंतर फॅक्टरीमध्ये जाऊन त्याची चहा पावडर बनवली जाते. कुन्नूर येथील जे चहाचे मळे आहेत तुम्ही बघू शकता मागे. मगाशी आपण आलो तेव्हा एकदम फॉग होता त्यामुळे आपल्याला काही क्लिअर व्ह्यू दिसत नव्हता, पण आता तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्टल क्लिअर झालेलं आहे. आणि इकडे हे चहाचे मळे आहेत, तिकडे तुम्ही बघू शकता वरती चहाच्या ज्या पानं आहेत त्यांची कटिंग पण चालू आहे आणि एकदम प्रॉपर शेपमध्ये यांची म्हणजे शेती आहेत. आणि हे जे डोंगराचे उतार आहेत या इथे क्लायमेट एकदम थंड असल्यामुळे या ठिकाणी चहाची शेती चांगल्या प्रकारे होते. आणि तुम्ही बघू शकता मस्त असा व्ह्यू आहे आणि फोटो वगैरे एकदम भारी येतात आणि म्हणजे इथून जाण्याचं मनच करणार नाही आहे. तर खरंच म्हणजे पैसा वसूल ट्रिप आहे ही कुन्नूर उटीची. तर बघू शकता एकदम व्ह्यू मस्त असा व्ह्यू आहे. इकडे आपली ऑटो थांबलेली आहे आणि हे चहाचे मळे आणि एकदम थंड थंड क्लायमेट. साऊंड घेऊ शकता तुम्ही, ते कटिंग चालू आहे. तर इथे आपली ऑटो आहे आणि अंकल आलेले आहेत आपले, ते खूप कॉपरेटिव्ह आहेत. आपल्याला सगळे स्पॉट व्यवस्थित दाखवतात, व्यवस्थित एक्सप्लेन करतात आपल्याला कसं आहे, कुठे कुठे महत्त्वाचे स्पॉट आहेत ते सगळे एक्सप्लेन करतात. बिलकुल घाई वगैरे करत नाही ते, पण आपण पण त्यांना कॉपरेट करतोय. थोडं आपल्याला सर्व कव्हर करायचं कुन्नूरचं. तर आपण आता जातोय पुढच्या स्पॉटला. ये जगह का नाम है सिंगारा व्यू पॉइंट. यस, ये प्रॉपर्टी है हिंदी वर्ल्ड राइटर मुमताज, उनका प्रॉपर्टी है सब. अच्छा, मुमताज. ओके. और इसको ये कौन सा जंगल बैजन बोलेगा इसको, बैजन जंगली. तर या ठिकाणी आपल्याला जंगली म्हशींचा कळप बघायला भेटतो आणि आपण कुन्नूर येथील सिंगारा इस्टेट या ठिकाणी आहोत. मागे बघू शकता जंगली म्हैस म्हणजे गवा ते इकडे आहेत आणि त्यांचा कळप आहे. लिटरली 10-12 आहेत या ठिकाणी. तर म्हणजे आपल्याला हे लाईव्ह बघायला भेटतंय आणि ते पण ओपन. तर इकडे टी गार्डन आहे आणि त्याच्यामध्ये ते चरण्यासाठी आले. तर आता आपण आहोत रॉक हिल पॉइंटला आणि काका आपल्याला याबद्दल थोडी माहिती सांगतील. ये है 6600 फीट एक रॉक व्यू पॉइंट. लेडी कैनिंग सीट बोलेगा इसको. लेडी कैनिंग सीट. ऑपोजिट में एक माउंट दिखेगा, वो माउंट थोड़ा फाग है. ओके. आपको क्लियर है तो स्लीपिंग लेडी, एक लेडी सो रहा है ना, ऐसा रहेगा माउंट का शेप. 6600 फीट डीप आहे आणि तिकडे तुम्हाला आता फॉग असल्यामुळे क्लिअर दिसणार नाहीये, परंतु तिकडे आदिवासी कम्युनिटीला गव्हर्नमेंटनी अलर्ट केलेली घरं वगैरे बांधून दिलेली आहेत. तर तिकडे एरिया आहे आणि तर आता आपण रॉक व्ह्यू पॉइंटला आहोत. तर जातोय आता आपण पुढच्या स्पॉट. चंदन लकड़ी, चंदन बत्ती, वो पूजा करने के लिए गणपति का वो पूरा उधर ही है. देखना तो वो देखो. मतलब वो आदिवासी कम्युनिटी मतलब अपना जो नेचुरल प्रोडक्ट है उसका उनका प्रोडक्ट, हाँ उसका यूज करके गवर्नमेंट का अप्रूवल वो फॅक्टरी में उधर आउटलेट है. ओके. तो म्हणजे इकडे जे आदिवासी आहेत जे खाली रॉक व्ह्यू पॉइंटला जे आदिवासी आहेत ते येथील नॅचरल प्रोडक्टचा सुशोभीच्या म्हणजे डेकोरेशनच्या वस्तू बनवतात. देवपूजेचे जे सामान वगैरे आहे ते बनवतात आणि इथे गव्हर्नमेंटचं एक फॅक्टरी आउटलेट आहे, तिथे त्यांचा सेल केला जातो. तर चांगला त्यांना रोजगार पण मिळतो आदिवासींना आणि चांगला उपक्रम आहे गव्हर्नमेंटचा. टी गार्डन बघितल्यानंतर पुढच्या स्पॉटला जात असताना आमची ऑटो पंक्चर झाली आणि अनफॉर्च्युनेटली ऑटोवाल्याकडे एक्स्ट्रा स्टेपनीसुद्धा नव्हती. त्यामुळे आम्हाला तेथूनच उतरून काही किलोमीटर्स चालत जावं लागलं. या डार्क फॉरेस्टमधून चालताना आम्हाला थोडं घाबरायला झालं होतं, परंतु ही आमची गुड लक म्हणता येईल की बॅड लक, कारण की पुढे गेल्यानंतर आम्हाला असे अप्रतिम नजारे पाहायला मिळाले आणि चालत आम्ही येऊन पोचलो त्या अशा अप्रतिम लोकेशन असणाऱ्या या हॉटेल्समध्ये. दुपारची वेळ झाली होती आणि आम्हालासुद्धा भूक लागली होती आणि येथील फूड्स जे होते ते एकदम बेस्ट क्वालिटीचं होतं. कुन्नूरमध्ये फूड हे बेस्ट क्वालिटीचं आहे, परंतु या ठिकाणी हॉटेल्सची खूप कमी आहेत. त्यामुळे चांगलं हॉटेल भेटणं हे देखील एक चॅलेंज ठरतं. फूड थोडं कॉस्टली आहे, परंतु 200 to 300 पर्यंत तुम्हाला थाली भेटून जाईल. नदीला
तिला काहीच नका देऊ, काहीच नका देऊ. तर आता आपण आहोत कुन्नूर येथील सिम्स पार्क आणि फेमस असं ठिकाण आहे. इकडे जो रस्ता जातोय हा उटीला जाणारा रस्ता आहे. इकडे खाली कुन्नूर आहे आणि इकडचे बोधिशाला आणि कोटागिरी इकडे जो रस्ता जातो. तर जो सिम्स पार्क आहे तिथे म्हणजे थाउजंड्स ऑफ स्पेसीसची झाडं आपल्याला बघायला मिळतील आणि म्हणजे यांची तुम्हाला विश्वास बसणार नाही आहे. 1880 पासून यांची लागवड केलेली आहे. तर सिम्स पार्कमध्ये एंट्री करण्यासाठी आपल्याला अडल्टचे 75 रुपये चार्जेस आहे आणि चिल्ड्रन दर अबो 5 to 10 इयरपर्यंत 40 रुपीज चार्जेस आहेत. तर नमस्कार मंडळी, मी प्रसाद नस्कर एक्सप्लोर विथ प्रसाद चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहोत. तर आपण आहोत आता कुन्नूरमधील सिम्स गार्डन आणि कुन्नूरमधील सर्वात फेमस असं ठिकाण आहे सिम्स गार्डन. हे बघायला आपल्याला जवळपास 2 ते 3 तास लागतात. आपण मेन गेटवर एंट्री तिकीट घेतलेलं आहे. 75 रुपीज पर पर्सन असं तिकीट आहे आणि चिल्ड्रनसाठी 40 रुपीज आहे. तर सिम्स गार्डन हे समुद्रसपाटीपासून 1800 मीटरपर्यंत उंचीवर वसलेलं असून 12 हेक्टरमध्ये हे पसरलेलं मोठं असं गार्डन आहे आणि येथे थाउजंड्स ऑफ ट्रीच्या स्पेसीस आपल्याला बघायला मिळतील. तर जाऊया आणि बघूया सिम्स गार्डनमध्ये अजून काय काय आहे. खूप साऱ्या युनिक वनस्पती आहेत, खूप साऱ्या ज्या आपल्याला. सिम्स पार्क हे कुन्नूरमधील एक प्रसिद्ध असं ठिकाण आहे. हे पार्क कम बॉटॅनिकल गार्डन आहे. याची स्थापना JD सिम्स आणि मेजर मरे यांनी 1874 मध्ये केली होती, म्हणून याचं नाव सिम्स पार्क असं आहे. आणि या ठिकाणी लहान मुलांना मस्त प्लेइंग पार्क सुद्धा आहे. पार्कच्या मिडलला एक छोटंसं तळ आहे आणि या ठिकाणी बोटिंग चालते. त्याचे तिकीट 100 रुपीज पर पर्सन आहे. कुन्नूर हे अद्वितीय उष्णकटिबंधित पर्वतीय हवामान प्रदेशात असल्याकारणाने या ठिकाणी झाडे, पाने, फुले वाढण्यासाठी पोषक वातावरण आहे. म्हणून कुन्नूरमध्ये तुम्ही केव्हाही कधीही गेलात तर तुम्हाला या ठिकाणी एव्हरग्रीन नजारे पाहायला मिळतील. तुम्ही जर कुन्नूरला स्टे करताय तर 1 दिवसामध्ये फिरून होण्यासारखं हे ठिकाण आहे. आणि या ठिकाणी आपण जे महत्त्वाचे स्पॉट एक्सप्लोर केले त्याशिवाय या ठिकाणी ऑल सेंट चर्च, रॅलिस डॅम, ब्रूक फोर्ट्स, याशिवाय वेलिंग्टन लेक असे अनेक स्पॉट बघण्यासारखे आहेत. तर तुम्ही कुन्नूरला जाऊन हे स्पॉट देखील बघू शकता. तर अशा प्रकारे कुन्नूर एक्सप्लोर करण्यासाठी आम्हाला तिघांना टोटल 4000 ते 5000 पर्यंत खर्च आला. यामध्ये हॉटेल स्टे 1200 रुपये, ऑटो 1000 रुपये, लंच, डिनर आणि ब्रेकफास्टचे 2000 रुपये, टोटल मिळून 4 ते 5000 रुपये. अशा प्रकारे पर पर्सन तुम्हाला 1700 ते 1800 रुपये कुन्नूर फिरण्यासाठी लागू शकतात. कुन्नूर फिरत असताना या ठिकाणी येथील नॅचरल प्रोडक्टचे अनेक फॅक्टरी आउटलेट आहे. आम्ही या ठिकाणी ऑइल प्रोसेसिंग आणि चॉकलेट प्रोसेसिंग बघितलं. याशिवाय अनेक टी आम्हाला टेस्ट करायला मिळाल्या आणि आम्ही थोडी शॉपिंगसुद्धा या ठिकाणी केली. तेल कैसा बना रहा है, इधर क्या यूज भी बता सकते हैं. ये दिक्कत है ना, ये तो नीलगिरी का पेड़ है. यूकलिप्टस ट्री का इधर 3 टाइप ऑफ ऑयल है. इधर देखिए, ये सारा ऑयल भी इधर तो मैन्युफैक्चरिंग कर सकता है. ये वाला नीलगिरी पेड़ का ये वाला पत्ता, फर्स्ट वाला पत्ता ये तो यंग लीव्स है. ये फर्स्ट लीफ से ऑयल निकल कर सकता है. ये हीना ऑयल, फर्स्ट ग्रीन कलर दिख रहा है ना, तो हीना. हीना मतलब माइग्रेन, वन साइडेड हेडेक, वीसिंग प्रॉब्लम अंदर साइनस के लिए यूज कर सकते हैं. सेकेंड स्टेज, ये पेड़ लंबा होने का बाद पत्ता ट्री से गिर सकते हैं ना, पत्ता मतलब सूखा हो जाएगा, ड्राई लीफ. ये ड्राई लीफ से निकल कर सकते हैं. सर्दी खांसी के लिए यूकलिप्टस ऑयल, नॉर्मल कोल्ड काफ, हेडेक, फीवर. पेड़ का विंटर सीजन से रूट से भी निकल कर सकते हैं. स्मेल करके देखिए, ये तो मुंह झंडे बाम वाले है ना, उसी का स्मेल है. ये तो जॉइंट पेन, नी पेन, मसल्स पेन उसी का है. बॉडी में किधर पेन मिलेगा तो ये वाला ऑयल डाल के अच्छे से हाथ से मसाज करके छोड़ना 10 मिनट. नीलगिरी वो पीछे राउंड बैलर है ना, राउंड बैलर से 2 लीटर वाटर डालना है. बाकी ये वाला पत्ता अंदर डाल के टाइट एयर पैक करके नीचे फायर करना. आराम से फायर करेगा तो वो पाइपलाइन के अंदर स्टीम आ जाएगा 95 डिग्री. कूल करने के लिए इधर कंडेंसर रहेगा. फिर इसी के अंदर ठंडा पानी. ये ठंडा पानी अंदर फ्रिंग कूल करने के बाद इसी से लिक्विड आ जाएगा 1-1 ड्रॉप. वो पानी का साथ तेल आ रहा है. पानी का वजन ज़्यादा है ना, पानी नीचे डाला जाएगा, तेरा ऑयल तो ऊपर ही रहेगा. ये तो प्योर यूकलिप्टस ऑयल है. उल्टा करते हैं यार, स्मेल करके देखिए. ये तो प्योर यूकलिप्टस ऑयल, नॉर्मल कोल्ड काफ, हेडेक, फीवर उसी का. चॉकलेट मतलब बेसिक रॉ मटेरियल. ये तो कोको सीड है, इसी के अंदर तो सीड्स ऐसा रहेगा. अच्छा, छोड़ के रोस्टेड करके पाउडर करना, ऊपर तक रहना है तो कोको पाउडर. फिर वो बड़ा मशीन से कोको, बटर, शुगर, मिल्क एंड मिल्क मेड डाल के ग्राइंड करके अभी देखिए वो रेडी कर सकते हैं. आधा घंटा रूम टेम्परेचर में फ्रीजर हो जाएगा. फिर ऐसा वाला बॉक्स में डाल के टेस्ट दे सकते हैं. दिस इज होलसेल शॉप है. अंदर जो चाय टेस्ट दे रहा है, चाय पी रही है, पसंद पड़ेगा तो चाय पत्ती और तो ग्रीन गरम पानी लेना.
इट्स या प्रोसेस। बॉडी में हाई बीपी, लो बीपी, किडनी स्टोन, अनवांटेड कोलेस्ट्रॉल, एक्स्ट्रा फैट, वेट कुछ कम कर सकता है ये ग्रीन टी से। इकडे मसाला टी आहे, मसाला टी त्याच्या आपल्याला फ्रीमध्ये एकदम तुम्हाला जो आवडेल फ्लेवर तो आपण घेऊ शकता। कॉस्ट रिजनेबल आहे एकदम म्हणजे, आणि मेन म्हणजे इथे बनतं हा प्रोडक्ट म्हणून इथून प्युरिटीची गॅरंटी असते। तर तुम्ही जर कुन्नूर एक्सप्लोर केल्यानंतर आपण उद्या उटीसाठी निघणार आहोत आणि येथील जो टॉय ट्रेनचा मजेशीर प्रवास आहे आणि टॉय ट्रेनची बुकिंग वगैरे हा आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत। पुढचा ब्लॉग बघण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून आपल्या नोटिफिकेशन ऑन करा। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। थँक्यू।